हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. खूप खूप आनंदी राहा आणि माझे व्लॉग्स बघत राहा. तर आजच्या व्लॉगमध्ये ना मी तुमच्या सगळ्यांसोबत एक खूप छान रेसिपी शेअर करणार आहे. ते म्हणजे मूग डाळीचा ढोकळा. बेसन आणि चना डाळ न वापरता मूग डाळीपासून पौष्टिक असा आपण ढोकळा बनवणार आहोत. खूप झटकीपट होतो. फक्त मूग डाळ थोडं आपल्याला भिजत ठेवायला लागते आधी. तर संडेसाठी त्याच्यानंतर तुम्हाला जर जेवणा व्यतिरिक्त काही असं पौष्टिक खायचं असेल तर हा मूग डाळीचा ढोकळा आपण नक्कीच बनवून खाऊ शकतो. तर त्याची रेसिपी आपण पटकन बघून घेऊया. तर सर्वप्रथम ना इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि इथे मी काही मेजरिंग कपचा सेट घेतलेला आहे. तर आपल्याला बाउलमध्ये सर्वप्रथम 1 कप मूग डाळ घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 1 कप आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे. अर्धा कप आपल्याला दही घालून घ्यायचे. 1 कप आपल्याला पाणी घालून घ्यायचे आणि हे जे मिश्रण आहे ना ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. इथे मी एक हँड ब्लेंडर घेतलेला आहे आणि व्यवस्थित ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे. गोल 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 फिरवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते 1 तासासाठी रेस्टला ठेवून द्यायचे. 1 तासानंतर आपण ते उघडून बघायचे की जी डाळ असते ना ती त्या पाणी आणि रव्यामध्ये व्यवस्थित अशी छान अशी होते, फुगते. तर आता आपल्याला ना एक कुकर प्रीहीट करायला ठेवायचा आहे आणि इथे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे. तर मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण असं काढून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्याच्यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या ज्या तिखट असतात त्या टाकून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर 1 तुकडा आल्याचा टाकून घ्यायचा आहे. आलं मी असं बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा छोटा हळद घालायची आहे. 1 चमचाभर साखर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि 1 मोठा चमचाभर तेल घालायचे. तेल घातल्यानंतर ना आपल्या जे टाळूला लागतं ना तसं ते लागत नाही. त्याच्यामुळे तेल घालून घ्यायचं, नाही तर घशाला लागतो ना ढोकळा. आणि मग जे आहे मिश्रण ते मिक्सर ग्राइंडरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं. अजिबात त्याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं पाणी नाही टाकायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की बॅटरची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे. एकतार पडते. तर आता ना इथे मी आपले कुकरमध्ये लावायचे जे डाळ भाताचे डबे असतात ना तेच घेतलेले आहेत. मी 2 वेगवेगळ्या टीनमध्ये करणार आहे. तर सगळ्यात पहिले मी तेल घालून घेते त्या डब्यांमध्ये आणि आपल्याला ते व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचे तेलाने. दोन्हीही डबे व्यवस्थित असे ग्रीस करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर जे मिक्सरमध्ये आपण वाटलेलं जे मूग डाळीचं बॅटर होतं ना ते आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. सर्वप्रथम त्याच्यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जे बॅटर आपण टाकलेलं असतं ना त्याच्या डबल ते असं मस्त फुलून येतं. त्याला बुडबुडे येतात छानसे, जे बुडबुडे तुम्ही बघू शकता. आणि मग त्याच्यानंतर आपण जे तेलांनी ग्रीस केलेलं टीन होतं ना त्याच्यामध्ये आपल्याला ते टाकून घ्यायचे. आता मी 2 टीन ग्रीस करून घेतलेत तेलाने. तर त्याच्यामध्ये मी दोघांमध्ये पण ते इक्वल प्रमाणात टाकून घेणार आहे. तर बघू शकता इथे मस्तपैकी असे टीनमध्ये टाकलेले आहेत आणि इथे माझा कुकरसुद्धा प्रीहीट झालेला आहे. तर प्रीहीट झालेल्या कुकरमध्ये आपल्याला ते दोन्ही डबे ठेवून द्यायचे. झाकण लावून घ्यायचं. इथे मी शिट्टी कुकरला लावलेली नाही आहे आणि मी रबरसुद्धा कुकरचा काढून टाकलेला आहे. आणि बारीक आचेवर आपल्याला 25 ते 30 मिनटं हा ढोकळा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. इथे मी शुगर सिरप बनवते. तर 1 चमचा मी साखर घेतली आहे. थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला वाटीभर आणि ते चमच्याच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर 30 मिनटानंतर मी हा ढोकळा बघते. तुम्ही बघू शकता की किती मस्त असा फुलून आलेला आहे आणि खूप छान अशी जाळी पण आलेली आहे.
खूप सुंदर अशी जाळी आली बघा, खूप सुंदर अशी जाळी आलेली आहे। तर आता आपल्याला काय करायचं ना, एका सुरीला थोडं तेल लावून घ्यायचे आणि ती सुरी आपल्याला त्याच्यामध्ये टाकून बघायची की अजिबात पीठ असं लागलं नाही पाहिजे। तर हा ढोकळा आपला झालेला आहे। तर ते दोन्हीसुद्धा जे डबे आहेत ना ते मी बाहेर काढून घेतलेले आहेत, ते थंड करून घ्यायचं आपल्याला। बघू शकता की किती मस्तपैकी जाळी आली आहे वरून आणि बाजूच्या ज्या कडा आहेत ना त्या आपल्याला अशा व्यवस्थित सोडून घ्यायच्यात सुरीच्या साहाय्याने। आणि त्याच्यानंतर ना आपल्याला तो ढोकळा खूप छान असा कट करून घ्यायचा आहे। चौकोनी असा बॉक्सेसमध्ये कट करून घ्यायचा आपल्याला। दिसायलाच इतका सुंदर दिसतोय, अप्रतिम दिसतोय आणि जाळी पण इतकी छान आलेली आहे। आणि मूग डाळीचा असल्यामुळे आपल्याला ॲसिडिटीचा वगैरे ज्यांना कोणालाही त्रास असतो तो तसा पण होणार नाही। हा बेसन आणि चणा डाळ न वापरता अगदी झटकीपट 1 तासाच्या आत होतो। तर आपले कट करून झालेले आहेत ढोकळ्यावरती। तर आपण जे शुगर सिरप बनवलं होतं ना ते शुगर सिरप आपण त्याच्यावरती टाकून घेऊया, म्हणजे खूप असा स्पॉन्जी हा होतो आणि खूप सुंदर लागतो शुगर सिरपमुळे। त्यात आपल्याला वरूनच टाकून घ्यायचे। आणि जो दुसरा जो ढोकळा आहे ना तर तो मी असा तुम्हाला एक मस्तपैकी केकसारखा बघा मी असा पूर्णपणे त्या टिनमधून काढून घेतलेला आहे आणि मस्तपैकी हा दिसतोय सुंदर असा। तर मी छान दोन्ही जे ढोकळे होते ना त्यांना मी व्यवस्थित असं कट करून घेतले, एका सर्विंग डिशमध्ये मी ते काढून घेतले। तुम्ही बघू शकता की किती छान असा जो ढोकळा झालेला आहे। किती स्पॉन्जी झाला आहे तुम्ही बघा। आता मी तुम्हाला तो जरासा हाताच्या साहाय्याने दाबून दाखवते, खूप जास्त स्पॉन्जी झालाय आणि टेक्स्चर पण खूप सुंदर आलंय। तर आता आपल्याला तडक्याची तयारी करायची आहे। तर तडका पात्र मी असं थोडंसं तापत ठेवलंय। तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचे। तेल आपलं तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला राई घालून घ्यायची आहे। राई तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आणि मग कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। आणि तो जो तडका आहे ना गरम गरम तो आपल्याला त्या ढोकळ्यावर घालून घ्यायचा। तडक्याशिवाय अजिबात ढोकळ्याला मजा नाही, तर त्याच्यामुळे तडका हा घालायचाच। आणि वरून अशी बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपला झटकीपट इन्स्टंट 1 तासाभरातच हा ढोकळा रेडी होतो। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा। आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि नक्की हा तुम्ही एखाद्या तरी संडेला हा ढोकळा करून बघा, कसा वाटतो ते नक्की सांगा। खूप हेल्दी, खूप पौष्टिक असा हा ढोकळा आहे। बघूनच खूप मन भरलेलं आहे कारण झालाच इतका सुंदर आहे। तर मागे ना मी चिंचगुळाच्या चटणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती। तर तीच ही चिंचगुळाची जी चटणी आहे ना ती मी सर्विंग डिशमध्ये काढलेली आहे आणि थोडा ढोकळा काढला। ह्या मूग डाळीच्या ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा।
आणि ज्यांना चणा डाळ आणि बेसनामुळे ॲसिडिटीचा वगैरे त्रास होतो किंवा त्यांना ते आवडत नाही बेसनाचे पदार्थ वगैरे, त्यांना मूग डाळीचे पौष्टिक असा ढोकळा जर ते करून बघतील ना तर त्यांना खूप खूप जास्त आवडेल. त्याच्यामुळे ही रेसिपी मी तुम्हाला सगळ्यांना रेकमेंड करते की तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.